उड़ान तो भरना है चाहे कई बार गिरना पड़े, उड़ान तो भरना है चाहे कई बार गिरना पड़े, सपनों को पूरा करना है चाहे खुद से भी लढना पडे, चाहे खुद से भी लढना पडे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं पीके ॲग्री अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर मी प्राध्यापक आर ए शेळके आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे. मित्रांनो, जसं आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं की ज्या पद्धतीनं BSc ॲग्रिकल्चर म्हणजे कृषीच्या प्रथम सत्रामध्ये कोणकोणते विषय असतात, सेमिस्टर पॅटर्न कशा पद्धतीनं असतं, एकूण गुणांकन कशा पद्धतीनं असतं आणि त्यावरती आधारित मार्क कशा पद्धतीनं, परीक्षा पद्धती कशा असतात आणि एकंदरीतच कृषी क्षेत्रातील आपण प्रथम सत्राचा व त्या अनुषंगाने असलेल्या सर्व बाबींचा आढावा घेतला आहे. मग आज आपण तुमच्यासाठी नवीन विषय घेऊन आलो आहोत. तर तुम्हा सगळ्यांना माहीत असेल ज्या पद्धतीनं BSc ॲग्रीसाठी असेल किंवा त्या रिलेटेड वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण ॲडमिशन घेतल्यानंतर सर्वात महत्त्वाची आणि सगळ्यांना आपुलकीनं विचारण्यात येणारी गोष्ट असते ती म्हणजे स्कॉलरशिप. मग स्कॉलरशिप म्हणजेच काय, तर जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शिष्यवृत्ती. मग शिष्यवृत्ती त्यामध्ये BSc ॲग्रिकल्चर, फूड टेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग किंवा ॲग्रिकल्चर रिलेटेड सगळ्या वेगवेगळ्या शाखांमध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी, त्यासोबत ॲग्रिकल्चर सोडून अनदर सगळ्या फॅकल्टीजसाठी आपण या ठिकाणी शिष्यवृत्ती म्हणजे काय किंवा स्कॉलरशिप कशा पद्धतीने मिळते, त्यासाठी अर्ज कुठे करावा, अर्ज कशा पद्धतीने करावा, त्यासाठी लागणारे वेगवेगळे कागदपत्रांची निकष आणि पात्रता काय असते, यासह वेगवेगळ्या बाबींवर आज आपण या ठिकाणी ठळकपणे आढावा घेणार आहोत. मित्रो, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत करूयात आणि आपल्या आजच्या महत्त्वाच्या सत्राला आपण सुरुवात करूयात. तर जशा पद्धतीने आपण या ठिकाणी बघतो की स्कॉलरशिप, शिष्यवृत्ती, त्याच्या ऑल डिटेल्स आपण या ठिकाणी घेणार आहोत. मग त्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी शिकायला भेटणार आहेत, आपण त्या ठिकाणी बघतोय की वेगवेगळ्या शाखांमध्ये ज्यावेळेस आपण प्रवेश घेतो त्यावेळेला आपल्याला कोणकोणत्या माध्यमातून स्कॉलरशिप मिळते किंवा केंद्र सरकारच्या असेल, राज्य सरकारच्या असेल किंवा अजून कोणकोणत्या स्कॉलरशिप आहेत का, त्यासाठी कोणकोणते निकष आहेत, या सगळ्या गोष्टींचा उहापोह आजच्या आपण या महत्त्वाच्या सत्रामध्ये घेणार आहोत. त्यामध्ये स्कॉलरशिप आपल्या सर्वांना बऱ्यापैकी ज्ञात असेल की आपण 12वी सायन्सपर्यंत शिकला असेल तर त्यामध्ये प्री मेट्रिक स्कॉलरशिप आपल्या सगळ्यांना मिळाली असेल किंवा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना याविषयीचा गंध नसतो. परंतु तरीसुद्धा त्याच्या पुढे जाऊन आत्ता आपण काय करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला स्कॉलरशिप मिळाली पाहिजे, यासाठीची इत्थंभूत माहिती आज आपण घेणार आहोत. कुणीही इकडे तिकडे कुठेही जाण्याची गरज नाही, अगदी यथायोग्य आपण या ठिकाणी स्कॉलरशिप संदर्भात माहिती घेणार आहोत. तर मित्रो, आजच्या या सत्रामध्ये आपण स्कॉलरशिप संदर्भात कोणकोणते पॉईंट कव्हर करणार आहोत किंवा आपल्याला कोणकोणती माहिती मिळणार आहे. तर अगदी बरोबर आहे, या ठिकाणी बघा स्कॉलरशिपची पात्रता काय आहे किंवा ती कोणाकोणाला मिळू शकते या संदर्भात आपण या ठिकाणी आढावा घेणार आहोत. म्हणजे की स्कॉलरशिप मिळण्यासाठी आपली बेसिक इलिजिबिलिटी काय असली पाहिजेत किंवा त्यासाठी स्कॉलरशिप कोणाकोणाला मिळू शकते, कॅटेगरी असेल, डॉक्युमेंट रिक्वायरमेंट असेल, तर या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी रिक्वायरमेंट काय आहेत या संदर्भात आपण त्या ठिकाणी आढावा घेणार आहोत. नंबर 2, आपण बघणार आहोत की शासनाच्या विविध शिष्यवृत्ती कोणकोणत्या आहेत. मग जसे मी अगोदर सांगितलं की केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून मिळणाऱ्या शिष्यवृत्ती असतात, तर त्या शिष्यवृत्ती कोणकोणत्या आहेत, आपण कोणकोणत्या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहोत, या गोष्टीवरती सुद्धा आपण या ठिकाणी आज फोकस करणार आहोत. नंतर 3ऱ्या क्रमांकाचा मुद्दा आपला आजच्या लेक्चरमध्ये असेल की स्कॉलरशिप अर्ज कुठे व कसा करावा. अगदी बरोबर आहे की स्कॉलरशिप म्हणतोय आपण, परंतु ते स्कॉलरशिपसाठी आपण अर्ज कसा करावा, कुठे करावा आणि कशा पद्धतीनं त्याचं डॉक्युमेंट सबमिशन असतं, या संदर्भात सुद्धा आपण त्या ठिकाणी आढावा घेणार आहोत. नंबर 4 वरती आपण बघूयात की कॅटेगरी किंवा प्रवर्गनिहाय किती शिष्यवृत्ती मिळते. हा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा आहे की तुम्ही म्हणणार सर मी EBC कॅन्डिडेट आहे, मी VJNT आहे, मी OBC कॅटेगरीमधून बिलॉंग करतो किंवा SC ST मधून आहे, तर मग आम्हाला किती स्कॉलरशिप मिळते. जसे की हायर एज्युकेशन किंवा टेक्निकल एज्युकेशन संदर्भात आज आपण बघतोय की कृषी शिक्षणासाठी असेल किंवा इतर वेगवेगळ्या सायन्सेसच्या फॅकल्टीसाठी आपण बघत असेल, तर त्यासाठी शिष्यवृत्ती ही किती पर्सेंटमध्ये मिळते किंवा एकूण अमाऊंट, रक्कम ही आम्हाला किती प्रमाणात मिळणार आहे, यावरती सुद्धा आज आपण फोकस करणार आहोत. त्यानंतर मित्र, सगळ्यात महत्त्वाचा आणि अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजेच अत्यावश्यक कागदपत्र कोणती. जसं की आपण पाहतो की सरकारी काम म्हटलं की कागदपत्रांची निकष आलेच. मग शिष्यवृत्ती सरकारी असणार आहे, मग त्यासाठी लागणारे वेगवेगळे कागदपत्र कोणकोणते असावीत, त्यानंतर त्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आपण शासकीय पातळीवर कोणकोणते प्रयत्न केले पाहिजेत किंवा कोणकोणते कागदपत्रे अद्ययावत असले पाहिजेत, यासाठी सुद्धा आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत. त्यानंतर कोणकोणत्या चुका टाळाव्यात. अगदी महत्त्वाचा आणि महत्त्वपूर्ण विषय आहे की आपण या ठिकाणी स्कॉलरशिप फॉर्म भरत असताना कोणकोणत्या चुका टाळल्या पाहिजेत जेणेकरून आपल्याला स्कॉलरशिप घेताना कुठल्या अडचणी येणार नाहीत, यासाठी आपण
या पॉईंटवरती सुद्धा फोकस करणार आहोत. त्यानंतर मित्र शेवटचा प्रश्न असेल, सगळ्या विद्यार्थ्यांना पडतो हा प्रश्न, की BSc ॲग्रिकल्चर असेल किंवा ॲग्रिकल्चर रिलेटेड वेगवेगळ्या फॅकल्टीज असेल, या फॅकल्टीचे ॲडमिशन आत्ता जस्ट कंप्लीट झालेले आहेत. तुम्ही सगळ्यांनी आता ॲडमिशन घेऊन रजिस्ट्रेशन प्रोसेससुद्धा कंप्लीट केले असेल आणि आता अगदी मजेशीर आपल्या सर्वांचे लेक्चर सुरू झाले असतील. त्यामध्ये महत्त्वाचा पार्ट म्हणजे वेलकम फ्रेशर तुमच्या सगळ्यांची झाले असेल. या अनुषंगाने आता सर्वजण प्रवेशित झालात, म्हणून त्यामध्ये स्पॉट ॲडमिशन म्हणजेच जो शेवटचा राऊंड असतो त्याला यावर्षी MCAR या संस्थेकडून यावर्षी स्पॉट राऊंड हे नाव न ठेवता त्याला कन्व्हर्जन राऊंड, केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रिया असं त्या स्पॉट राऊंडला नाव ठेवलं गेलेलं आहे. आणि त्या अनुषंगानं त्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळणार आहे का, याविषयीचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी धगधगता आणि ज्वलंत प्रश्न यावर्षी BSc ॲग्रीच्या आणि ॲग्रिकल्चर रिलेटेड फील्डसाठी सगळ्या विद्यार्थ्यांनी विचारलेला हा महत्त्वाचा प्रश्न आहे की सर स्पॉट राऊंड विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळेल का. तर त्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर अगदी यथायोग्य पद्धतीनं आपण देणार आहोत. तर मित्रांनो, आपण पुढे जाऊन स्कॉलरशिप संदर्भातील माहिती घेऊयात की जशा पद्धतीनं आपण इथं बघतोय की वेगवेगळ्या कागदपत्रांचे निकष काय असतील, त्यानंतर वेगवेगळे स्कॉलरशिप कशा पद्धतीने असतात किंवा स्कॉलरशिप म्हणजे काय, कॅटेगरीसाठी स्कॉलरशिप कोणकोणते असेल, आपण कोणकोणत्या चुका टाळल्या पाहिजेत आणि स्पॉट राऊंड म्हणजे काय किंवा त्यासाठी स्कॉलरशिप असते का, या सगळ्या प्रश्नांची तुम्हाला उत्तर भेटणार आहे त्या ठिकाणी. बरोबर. तर मित्र बघा, या ठिकाणी मग स्कॉलरशिप म्हणजे काय, जरी या ठिकाणी प्रेझेंटेशन मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इंग्लिशमध्ये असेल तरी सर्व माहिती तुम्हाला मराठीमध्ये मिळेल आणि तुमच्या भाषेत रुचेल आणि पचेल याच भाषेत असेल, त्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही. तर स्कॉलरशिप म्हणजे काय, जसं या ठिकाणी म्हटलं की स्कॉलरशिप एक पर्टिक्युलरली फायनान्शियल एड, ज्या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याला असं वाटतं की मी शिक्षण घेत असताना मला कुठल्या तरी प्रकारे अर्थसहाय्य झालं पाहिजेत, म्हणून या अर्थसहाय्य देण्याचं काम राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या पातळीवर केलं जातं. आणि त्या अनुषंगानं समाजातील शेवटचा घटक जो असतो, ग्रामीण भागातील शेवटचा घटक हा विद्यार्थी म्हणून त्या विद्यार्थ्याला अर्थसहाय्य पुरवठा करण्याचं काम हे स्कॉलरशिप विभाग किंवा शिष्यवृत्ती विभाग करत असतं. म्हणून स्कॉलरशिप म्हणजे की जे काय फायनान्शियल एड असेल किंवा अर्थसहाय्य असेल जे केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडून शिक्षणासाठी असेल किंवा वेगवेगळ्या संशोधनासाठी असेल शासनाकडून पुरवठा केला जातो त्याला आपण शिष्यवृत्ती म्हणतो. ओके. त्यानंतर मग तुम्ही म्हणणार की स्कॉलरशिप म्हणजे काय ते कळलं, परंतु MHA-DBT नावाचा असं काहीतरी आवाज ऐकला होता किंवा MHA-DBT हा एक प्रकार तुम्ही ऐकला असेल, शेतकऱ्यांसाठी असेल सगळ्यांसाठी MHA-DBT नावाचं आपण पोर्टल ऐकलं असेल. मग ते MHA-DBT काय काम करतं सर, अगदी बरोबर प्रश्न आहे की MHA-DBT जर आपण पाहिलं की तर महा म्हणजे त्याच्या नावामध्येच आहे की महाराष्ट्र सरकारचं DBT पोर्टल. DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर टू द अकाउंट, म्हणजे जे काही ज्याचा लाभ असेल, विद्यार्थी असेल शेतकरी असेल, त्या शेवटच्या घटकाचा लाभ हा त्याच्या पर्टिक्युलर त्याच्या खात्यांतर्गत वळता झाला पाहिजेत किंवा त्याच्या खात्यावरती डायरेक्ट गेला पाहिजेत, म्हणून मधला भ्रष्टाचार कमी व्हावा यासाठी शासनानेही महाराष्ट्र सरकारची डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही महत्त्वाकांक्षी योजना किंवा ऑनलाईन प्रणाली त्या ठिकाणी चालू केलेली आहे, त्याला आपण MHA-DBT म्हणतो. आणि शिष्यवृत्ती किंवा महाराष्ट्र सरकारद्वारे दिली जाणारी सगळ्या शिष्यवृत्ती, प्री मॅट्रिक स्कॉलरशिप असेल 12वीपर्यंतची असेल किंवा तुमच्या उच्च शिक्षणासाठी असलेली स्कॉलरशिप असेल, तरी सगळी स्कॉलरशिप आता सरकारमार्फत MHA-DBT या ऑनलाईन पोर्टलमार्फत राबवण्यात येते. ओके. त्यानंतर MHA-DBT मग कशा पद्धतीने काम करते किंवा MHA-DBTची नेमकी व्याप्ती काय आपण त्या ठिकाणी बघूयात की जसं या ठिकाणी सांगितलं की MHA-DBT टोटल 14 डिपार्टमेंटमध्ये जसं आपण बघतोय MHA-DBT हे टोटल आपल्याला या ठिकाणी दिसतं की 14 वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागून त्या ठिकाणी राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजना असतील, केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजना असतील, तर त्या SC कॅटेगरीसाठी असेल, ST असेल किंवा OBC VJNT कुठल्याही प्रवर्गातील विद्यार्थी जर असेल तर त्यासाठी वेगवेगळ्या 14 विभागामार्फत त्या ठिकाणी शिष्यवृत्ती प्रदान करण्याचं काम हे MHA-DBT पोर्टल त्या ठिकाणी करते. आणि अगदी यथायोग्य आणि उत्कृष्ट वाखाणण्याजोगी सरकारची बाब आहे की त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार होत नाही आणि अगदी ट्रान्सपरंट पारदर्शीपणे प्रत्येक विद्यार्थ्याला आणि शेतकऱ्याला सुद्धा त्या ठिकाणी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शासनाचा अर्थसहाय्य त्या ठिकाणी प्राप्त होते. तर त्यानंतर आपण बघतो की स्कॉलरशिपमध्ये वेगवेगळे विभाग कोणकोणते आहेत. तर सुरुवातीला आपण बघूया की त्या ठिकाणी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना EBC ज्याला आपण म्हणतो, तर त्या EBCच्या माध्यमातून ओपन कॅटेगरीमधील विद्यार्थी असतील, EBC असतील किंवा EWS कॅटेगरीमधील विद्यार्थी असतील, त्या विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी स्कॉलरशिप दिल्या जाते. त्यानंतर दुसरी स्कीम आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना, ज्याला आपण DTE किंवा डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन
उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय यांच्या माध्यमातून ही स्कॉलरशिप दिली जाते. मग ती स्कॉलरशिप कशी असेल, त्याचे निकष काय आहेत किंवा त्यासाठी कोणकोणती कागदपत्रं लागतात ही त्या ठिकाणी आपण 1 बाय 1 बघणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर पुढचा भाग आपण बघूयात की जसं आपण EBCचं बघितलं, ओपन कॅटेगरीसाठी कोणते डिपार्टमेंट काम करतात ते आपण बघितलं. मग त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की सर आम्ही OBC कॅटेगरीचे विद्यार्थी आहोत, SCBC आहोत, VJNT आहोत किंवा SBC कॅटेगरी आहोत, मग त्यासाठी कुठलं डिपार्टमेंट काम करतं किंवा कोणकोणत्या स्कॉलरशिप भेटतात. तर OBC कॅन्डिडेट असेल, VJNT असेल, SCBC असेल किंवा SBC असेल तर या विद्यार्थ्यांसाठी वेलफेअर डिपार्टमेंट OBC, VJNT, SBC आणि SCBC या विद्यार्थ्यांसाठीचं विकासात्मक विभाग ज्याला आपण म्हणतो तो विभाग त्या ठिकाणी काम करत असतो आणि समाज कल्याण विभागामार्फत या स्कॉलरशिप त्या ठिकाणी प्रदान केल्या जातात. मग OBC, VJNT या कॅटेगरीसाठी कोणकोणते स्कॉलरशिप आहे? अगदी बरोबर आहे. मग त्यामध्ये पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू VJNT स्टुडंट्स ही एक महत्त्वाकांक्षी योजना ही पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप VJNT स्टुडंट्ससाठी चालू केलेली आहेत. त्यानंतर ट्युशन फीज अँड एक्झामिनेशन फीज टू VJNT स्टुडंट्स. मग तुम्ही म्हणणार सर पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप तर आली, VJNTसाठी सेम दिसतंय, मग ट्युशन फीज हा इथं का आलं आहे, ट्युशन फीज आणि एक्झामिनेशन? मग विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण पाहतो की पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू VJNT स्टुडंट्स आणि ट्युशन फीज याच्यामध्ये मेजर डिफरन्स आहे की आपले पालक किंवा आपले वडील जे असतात यांच्या उत्पन्नावरती या स्कॉलरशिपचं डिफरन्शिएशन ठरत असतं. जर एखाद्या पाल्याचं उत्पन्न VJNT कॅटेगरीमधून असेल किंवा OBC कॅटेगरीमधून असेल, पालकाचं उत्पन्न 1.5 लाखापर्यंत आहे, तर तो विद्यार्थी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप या योजनेचा लाभ घेऊ शकतो. मग तुम्ही म्हणणार सर 1.5 लाखाच्या वरती उत्पन्न असलेल्यांनी काय करायचं? त्यांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी ट्युशन फीज अँड एक्झामिनेशन ही स्कॉलरशिप 1.5 लाखाच्या वरती जर उत्पन्न असेल OBC आणि VJNT कॅटेगरीसाठी तर त्या विद्यार्थ्यांना ट्युशन फीज या माध्यमातून त्या ठिकाणी स्कॉलरशिपसाठी अर्ज करता येतो. ठीक आहे. मग त्यानंतर पुन्हा तिसरी स्कीम आहे OBC, VJNT या पर्टिक्युलर कॅटेगरीसाठी आपण बघतोय तर त्यामध्ये पेमेंट ऑफ मेंटेनन्स अँड अलाउन्सेस टू द VJNT आणि SBC स्टुडंट्स. मग मेंटेनन्स अँड अलाउन्सेस काही निर्वाह भत्ता त्या ठिकाणी शासनाकडून भेटत असतो. मग ते निर्वाह भत्ते कशाप्रमाणे असतात, त्याचे इन्स्टॉलमेंट कसे असतात या संदर्भात सुद्धा आपण त्या ठिकाणी पुढे आढावा घेऊयात. त्यानंतर राजर्षी छत्रपती शाहू महाराज मेरिट स्कॉलरशिप फॉर स्टुडंट स्टडिंग इन 11-12 स्टँडर्ड्स. 11वी-12वी प्री मॅट्रिकच्या विद्यार्थ्यांसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज मेरिट स्कॉलरशिप असते. त्या विद्यार्थ्यांना सुद्धा OBC, VJNT, SBC आणि SCBC कॅटेगरीमधील जर विद्यार्थी असतील तर त्यांना या स्कॉलरशिपसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज मेरिट स्कॉलरशिपसाठी अर्ज करता येतो. त्यानंतर पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू द OBC अँड SBC स्टुडंट. OBC अँड SBC स्टुडंटसाठी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप आहे. मग पोस्ट मॅट्रिक जसं आपण बघतोय की 12वी सायन्स नंतर झालेल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी OBC किंवा SBC कॅन्डिडेटसाठी वेगवेगळ्या प्रकारची स्कॉलरशिप त्या ठिकाणी दिल्या जाते. आणि सेम पुन्हा ट्युशन फीज. मग पोस्ट मॅट्रिक आणि ट्युशन फीज या दोन गोष्टी तुम्ही क्लिअर करा. ज्या पालकाचं उत्पन्न OBC, VJNT, SBC आणि SCBC प्रवर्गातील असतील परंतु पालकाचं उत्पन्न 1.5 लाखापर्यंत 1.5 लाखापर्यंत जर पालकाचं उत्पन्न असेल तर ते विद्यार्थी पोस्ट मॅट्रिक फेलोशिपचा फॉर्म भरू शकतात. परंतु जर पालक समजा नोकरीसाठी असतील किंवा त्यांच्या एकूण उत्पन्न जर मिळकतीतून उत्पन्न जे येत असेल तर ते 8 लाखापर्यंत जर येत असेल तर 8 लाखापर्यंत जर उत्पन्न असेल तर ते विद्यार्थी ट्युशन फीज या स्कॉलरशिपसाठीचा लाभ घेऊ शकतात. मग तुम्ही म्हणणार सर माझ्या पालकाचं उत्पन्न 8 लाखाच्या वरती आहे किंवा आमचं एकूण उत्पन्न जे आहे ते 8 लाखाच्या वरती खूप सारं जातं आहे, आम्हाला त्याच्या आतमध्ये उत्पन्नाचं प्रमाणपत्र मिळत नाही, मग आम्ही काय करायचं? तर त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शासनामार्फत जर 8 लाखाच्या वरती उत्पन्न असेल तर OBC, VJNT, SBC कॅटेगरीसाठी कुठलीही स्कॉलरशिप अदा केली जात नाही. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूया की सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टन्स डिपार्टमेंट की समाज कल्याण विभाग ज्याला आपण म्हणतो, समाज कल्याण विभागामार्फत कोणकोणत्या स्कॉलरशिप दिल्या जातात किंवा विद्यार्थ्यांसाठी कोणकोणत्या स्कॉलरशिप आहे. जसं आपण SBC, VJNT मध्ये बघितलं की त्या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप, मग पुन्हा एकदा पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप. परंतु या ठिकाणी मेजर डिफरन्स आहे की VJNT, SBC साठी आपण बघितलं की 1.5 लाखाची उत्पन्न मर्यादा होती, बरोबर आहे. परंतु या ठिकाणी SC कॅटेगरीमधून जर कोणी विद्यार्थी बिलॉंग करत असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी शासनाची उत्पन्न मर्यादा जी आहे ती या ठिकाणी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपसाठी 2.5 लाखाची उत्पन्न मर्यादा आहे. 2.5 लाख, बरोबर आहे. 2.5 लाख रुपये जर उत्पन्न असेल तर तो विद्यार्थी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपसाठी फॉर्म भरू शकतो. त्यानंतर दुसरी स्कॉलरशिप आहे की पोस्ट मॅट्रिक ट्युशन फीज अँड एक्झामिनेशन फीज, म्हणजेच तिला आपण फ्रीशिप म्हणून ओळखलं जातं, फ्रीशिप. मग तुम्ही म्हणणार जर OBC, VJNT सारखंच फ्रीशिप स्कॉलरशिप यांच्यासाठी सुद्धा आहे का SC साठी?
येस, ॲब्सोल्युटली राईट, बरोबर आहे. परंतु या ठिकाणी डिफरन्स असा आहे की त्या ठिकाणी जसं आपण पाहिलं की ओबीसी VJNT या कॅटेगरीसाठी 8 लाखापर्यंत उत्पन्न असेल तर त्यांना ट्युशन फीज भेटते. परंतु या ठिकाणी SC कॅटेगरीसाठी आणि ST कॅटेगरीसाठी अपवाद असा आहे की जर विद्यार्थ्याच्या पालकाचं उत्पन्न 8 लाखाच्या वरती जरी असलं त्याला लिमिटेशन नाही, नो लिमिटेशन फॉर इन्कम, या ठिकाणी लिमिटेशन कुठल्याही प्रकारचं घालून दिलेलं नाही सरकारने. म्हणून कुठलाही विद्यार्थी जर असेल SC कॅटेगरीतून किंवा ST कॅटेगरीतून बिलॉंग करत असेल त्यांच्या उत्पन्नास मर्यादा नाही. म्हणून कुठलाही विद्यार्थी किती उत्पन्न जरी असलं तरी शेड्यूल कास्टमधून तो विद्यार्थी स्कॉलरशिपसाठी अप्लाय करू शकतो. बरोबर. त्यानंतर मग तुम्ही म्हणणार अजून कुठल्या SC साठी स्कॉलरशिप आहे का, तर आपण तिसरी मेंटेनन्स अँड अलाउन्सेस फॉर स्टुडंट स्टडिंग इन प्रोफेशनल कोर्सेस, म्हणजे काय प्रोफेशनल कोर्सेस असतात जसं की आपण मेडिकलमध्ये बघूयात किंवा फार्मसी असेल किंवा वेगवेगळे प्रोफेशनल कोर्सेस असतील तर त्या विद्यार्थ्यांसाठी मेंटेनन्स अलाउन्सेस ज्याला आपण निर्वाह भत्ते म्हणतो त्यासाठीची शासनाची योजना आहे. मग परत नवीन एक स्कीम शासनानं लॉन्च केली आहे की स्वाधार स्कॉलरशिप म्हणून. तर त्या स्वाधार संदर्भात बरेचसे तर्कवितर्क लावले जातात किंवा त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टीसाठी त्या ठिकाणी लिमिटेशन शासनाने घालून दिलेत. मग तुम्ही म्हणणार काय लिमिटेशन आहे, आम्ही तर त्यासाठी पात्र आहोत की नाहीत. मग स्वाधार स्कीम म्हणजे काय ती आपण पुन्हा एकदा सविस्तरपणे बघणार आहोत. परंतु स्वाधारचं बेसिकली त्यासाठी शासनाचं जे लिमिटेशन आहे की महानगरपालिकेमध्ये जर आपलं कॉलेज असेल तर महानगरपालिकेच्या परिक्षेत्रापासून म्हणजे महानगरपालिकेपासून किंवा नगरपालिकेपासून 5 किलोमीटरच्या आतमध्ये, फक्त 5 किलोमीटरच्या आतमध्ये आपलं कॉलेज किंवा महाविद्यालय असलं पाहिजेत. यासोबत शासनाचे वेगवेगळे निकष त्याला असतात की 2.5 लाखापर्यंत पालकाचं उत्पन्न असलं पाहिजेत, विद्यार्थ्याचं प्रोफेशनल डिग्रीसाठी ॲडमिशन असलं पाहिजेत. त्यानंतर शासनात जे काही वेगवेगळे डॉक्युमेंट्स लागतात त्या डॉक्युमेंट्सची पूर्तता विद्यार्थ्यांना केली पाहिजेत. परंतु त्यासाठी बेसिक रिक्वायरमेंट शासनाची ही आहे की आपलं कॉलेज किंवा महाविद्यालय जे असेल हे स्वाधार योजनेसाठी 5 किलोमीटरच्या आतमध्ये असणं आवश्यक आहे, ज्याद्वारे विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेमार्फत वेगवेगळ्या शिष्यवृत्ती जसं की समजा हॉस्टेलमध्ये राहत असेल किंवा रेंट ॲग्रीमेंट त्याच्याकडे जर असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजनेमार्फत त्या ठिकाणी स्कॉलरशिप मिळत असते. सेम पुन्हा मेरिट स्कॉलरशिप, राजर्षी छत्रपती शाहू महाराज मेरिट स्कॉलरशिपसुद्धा SC कॅटेगरीसाठीच्या विद्यार्थ्यांना आहे. आणि जर समजा एखादा विद्यार्थी फिजिकली डिसेबल आहे किंवा ज्याला आपण पर्सन्स विथ डिसेबिलिटी म्हणतो, तो विद्यार्थी स्कॉलरशिपसाठी फॉर्म भरू इच्छितो तर त्या विद्यार्थ्यांसाठी शासनाची सेपरेट योजना आहे की पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप फॉर द पर्सन्स विथ डिसेबिलिटी. जो विद्यार्थी डिसेबल आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ही शासनाची योजना आहे. परंतु बऱ्याच अंशी विद्यार्थी काय करतात तर या योजनेला स्किप करतात आणि पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप असेल किंवा ट्युशन फीज असेल या योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्याचा प्रयत्न करतात आणि ते त्यांच्यासाठी फायद्याचंही असतं. ठीक आहे. आता हे झालं SC डिपार्टमेंटसाठी किंवा शेड्यूल कास्टसाठी. आता आपण पाहणार आहोत की ST कॅटेगरीसाठी कोणकोणत्या स्कीम्स आहेत. तर ट्रिबल डेव्हलपमेंट, जसं आपण SC आणि STचं बघतोय की त्या ठिकाणी आता ट्रिबल डेव्हलपमेंट STसाठीचं आपण बघूयात की याला आपण म्हणतो की आदिवासी विकास विभाग. आदिवासी विकास विभाग जे मंत्रालय आदिवासी विकास मंत्रालय या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिष्यवृत्ती देण्याचं काम केलं जातं. मग यासाठी SC आणि STसाठी सेम फेलोशिप आहेत, फक्त त्याची नावं बदलली आहेत आणि काही मर्यादा बदललेल्या आहेत. मग आता तुम्ही म्हणणार सर STसाठी कोणकोणत्या स्कॉलरशिप आहे, तर सेम जसं आपण SCमध्ये बघितलं तशाच प्रकारे या ठिकाणी असणार आहे. बरोबर. मग STसाठी पुन्हा पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्या ठिकाणी केंद्र सरकार त्या ठिकाणी ती योजना विद्यार्थ्यांसाठी राबवत आहे, पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप. त्यानंतर ट्युशन फीज अँड एक्झाम फीज सेम स्कॉलरशिप जशी की SC विद्यार्थ्यांना दिल्या जाते याच विद्यार्थ्यांना सुद्धा 2.5 लाखापर्यंतचं लिमिट त्यांना पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपसाठी आहे. पोस्ट मॅट्रिक घ्यायचं असेल तर 2.5 लाखापर्यंत लिमिट आहे. आणि तुम्हाला जर ट्युशन फीज वगैरे जर घ्यायचं असेल तर त्यासाठी सुद्धा कुठल्याही लिमिटेशन त्या विद्यार्थ्यांना नसतात. त्यानंतर मग जसं आपण पाहिलं की सर SC कॅटेगरीसाठी स्वाधारची स्कीम होती ज्याद्वारे हॉस्टेलचे वेगवेगळे अलाउन्सेस विद्यार्थ्यांना मिळतात. स्वाधारचे अलाउन्सेस कसे मिळतात ते आपण तुम्हाला सांगणार आहोत. मग आमच्या STच्या विद्यार्थ्यांसाठी काय वेगळं आहे का, अगदी आहे. तुमच्यासाठी सुद्धा शासनाने त्या ठिकाणी तसं प्रायोजन केलं आहे. मग ती कोणती योजना आहे तर त्या ठिकाणी स्वयं नावाची योजना शासन राबवत आहे की या स्वयं नावाच्या योजने थ्रू ट्रिबल डेव्हलपमेंट जे विद्यार्थी आहेत त्यांना स्वयं ॲप्लिकेशन थ्रू महाDBTवरती त्याला अप्लाय करायची गरज नाही. स्वयं केंद्र सरकारचं एक ॲप्लिकेशन आहे किंवा त्याची वेबसाईट आहे, त्या ॲप्लिकेशनवरती जाऊन विद्यार्थ्यांनी त्याच्या हॉस्टेलचे वेगवेगळे डॉक्युमेंट्स अप्लाय केल्यानंतर त्याला स्वयं ॲप्लिकेशनमार्फत त्या ठिकाणी 5,100 पर मंथ 5,100 रुपये प्रति महिन्याला त्या ठिकाणी अलाउन्सेस मिळतात. आणि अगदी ही अमाऊंट विद्यार्थी दशेमध्ये असताना विद्यार्थ्यांनी खूप महत्त्वाची समजली पाहिजे आणि त्यांना ती शासनाकडून प्रदान केल्या जाते. ठीक आहे. मग त्यानंतर तुम्ही म्हणणार अजून कुठली स्कॉलरशिप STसाठी तर त्यासाठी व्होकेशनल एज्युकेशन मेंटेनन्स अलाउन्सेस
मग वोकेशनल जे काय वेगवेगळे कोर्सेस असतात, आपण पाहतो की वोकेशनल कोर्सेससाठी सुद्धा बरेचसे विद्यार्थी ॲडमिशन घेतात. त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही केंद्र सरकारची वोकेशनल एज्युकेशनल मेंटेनन्स अलाउन्सेस ही योजना त्या ठिकाणी राबवली जाते. मग अशा पद्धतीने वेगवेगळ्या ट्रिबल डेव्हलपमेंटसाठीच्या योजना आहेत. SC आणि ST कॅटेगरीसाठी फक्त फरक, त्याच ठिकाणी SC कॅटेगरीसाठी स्वाधार योजना आहे आणि तुमची ST कॅटेगरी जर असेल तर त्यासाठी स्वयं या योजनेमार्फत हॉस्टेलच्या अलाउन्सेस विद्यार्थ्यांना दिल्या जातात. बरोबर. त्यानंतर आता आपण बघूया की स्कॉलरशिपचे बेनिफिट कशा पद्धतीने भेटतात. मग तुम्ही म्हणणार की सर आता स्कॉलरशिप तर आपण बघितलं की वेगवेगळ्या कॅटेगरीला कोणकोणत्या स्कॉलरशिप भेटतात, परंतु त्याची अमाऊंट कशा प्रकारे फिक्स केली जाते किंवा शासनाकडून ती अमाऊंट कशा प्रकारे प्रदान केली जाते, कुठल्या कॅटेगरीला किती प्रमाणात स्कॉलरशिप भेटते, तर या संदर्भात आपण या ठिकाणी टेबलवरती बघू शकतात. सगळ्यात पहिले आपण या ठिकाणी बघूयात की शेड्यूल कास्ट. जसं आपण पाहिलं की SC साठी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप आहे आणि ट्युशन फीस ज्याला आपण फ्रीशिप म्हणतो आणि मेंटेनन्स आणि अलाउन्सेस ॲज वेल ॲज तुमची स्वाधार स्कीम, अशा वेगवेगळ्या योजना आहेत. मग त्या ठिकाणी आपण 3 वेगवेगळ्या योजनांविषयी बघूयात की त्या ठिकाणी बेनिफिट्स कशा पद्धतीने दिले जातात. मग सगळ्यात पहिले आपण बघूयात की पोस्ट मॅट्रिक स्कीम. पोस्ट मॅट्रिक स्कीममध्ये विद्यार्थ्यांना पालकाचं उत्पन्न 2.5 लाखापर्यंत असलं पाहिजेत आणि त्यामध्ये मग विद्यार्थ्यांना बेनिफिट काय भेटतात, तर त्या ठिकाणी 100% ट्युशन फीज आणि एक्झामिनेशन फीज जी काय तुमच्या कॉलेजची वेगवेगळी फीस असेल. आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला हा पॉईंट क्लिअर करू इच्छितो की आपल्या कॉलेजची ज्या त्या कॉलेजची त्यांच्या FRA नुसार असेल किंवा त्यांच्या ग्रेडनुसार असेल, त्यांची फीस ही वेगवेगळी असते, त्यांची ट्युशन फीससुद्धा वेगवेगळी असते, एक्झामिनेशन फीससुद्धा वेगवेगळी असते. म्हणून त्या ठिकाणी त्यांना मिळणारे बेनिफिट्स किंवा लाभ जे असतात ते वेगवेगळे असतात. मग तुम्ही म्हणणार सर BSc ॲग्रीच्या विद्यार्थ्यांना तर 50,000 रुपये स्कॉलरशिप मिळाली, BTech ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगवाल्यांना तर 45च मिळाली. परंतु मित्र त्या ठिकाणी ही गोष्ट सगळ्यात प्रामुख्याने लक्षात घेण्यासारखी आहे की महाराष्ट्र सरकारने ॲग्रिकल्चर रिलेटेड संदर्भात त्या ठिकाणी फीस रेग्युलेटिंग अथॉरिटी या माध्यमातून वेगवेगळ्या कॉलेजेसच्या ग्रेडनुसार त्या ठिकाणी फीस ठरवलेली आहे आणि त्या फीसच्या माध्यमातून त्या ठिकाणी जी ट्युशन फीज आणि एक्झामिनेशन फीज आहे ती व्हेरिएशन त्यामध्ये आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ट्युशन फीज आणि डेव्हलपमेंट फीस असेल किंवा एक्झामिनेशन फीस आपल्याला पाहायला मिळते. म्हणून तुम्हाला सांगतोय की त्याच्यामध्ये फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला जी ट्युशन फीज असेल आणि एक्झामिनेशन फीस असेल यामधून किती अमाऊंट मिळणार आहे किंवा अलाउन्सेस किती प्रमाणात मिळणार आहे, ही गोष्ट तुम्ही तुमच्या असलेल्या ट्युशन फीज आणि एक्झामिनेशन फीसमधून मायनस करायची आहे. बरोबर. त्यानंतर मग SC कॅटेगरीचा स्टुडंट आहे, पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपसाठी अप्लाय करतोय, त्याचं पालकाचं उत्पन्न 2.5 लाख रुपये आहे. मग त्याला बेनिफिट कसे मिळणार आहे आपण बघतोय. तर त्या ठिकाणी त्याला 100% ट्युशन फीज आणि एक्झामिनेशन फीसचे त्याला अमाऊंट शासनाकडून देय केल्या जाते. मग याच्या व्यतिरिक्त अजून त्याला अलाउन्सेस जे असतात, जसं आपण म्हणतो की पोस्ट मॅट्रिक अलाउन्सेस, तर त्या अलाउन्सेस 500 रुपये प्रति महिन्याप्रमाणे त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी दिल्या जातात. बरोबर. हे झालं पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप. मग जसं आपण पाहिलं की ट्युशन फीस किंवा फ्रीशिप ज्या विद्यार्थ्याच्या पालकाचं उत्पन्न आपण पाहिलं की त्याला लिमिटेशन नाही. SC कॅटेगरीसाठी ज्या पालकाच्या उत्पन्नाला मर्यादा नाही, 2.5 लाखाच्या वरती ज्या पालकांचं उत्पन्न असेल त्या विद्यार्थ्यांसाठी फ्रीशिप ही स्कॉलरशिप फॉर्म तुम्ही SC कॅटेगरीचे विद्यार्थी भरू शकतात. उत्पन्नाची मर्यादा नाही आणि त्यांना काय स्कॉलरशिप भेटते किंवा बेनिफिट कोणकोणते आहेत, तर जसं आपण बघितलं की ते 100% त्यांना ट्युशन फीज एक्झाम फीज भेटते आणि अलाउन्सेस भेटतात. तर या ठिकाणी एक्सेप्ट अलाउन्सेस म्हणजे ज्या ठिकाणी अलाउन्सेस त्याला कुठल्याही प्रकारचे भेटत नाही, फक्त ट्युशन फीजचा विद्यार्थी असेल, पालकाचं उत्पन्नही चांगलं आहे, त्या विद्यार्थ्यांना एक्झाम फीस आणि ट्युशन फीस शासनाकडून देय केल्या जाते. त्यानंतर मग तुम्ही म्हणणार सर स्वाधार स्कीम. मग स्वाधार स्कीमचं काय, तर जर आपलं कॉलेज 5 किलोमीटरच्या आतमध्ये येत असेल, शासनाने घालून दिलेले सगळे निर्देश जर आपलं कॉलेज पूर्ण करत असेल आणि विद्यार्थ्यांच्या पातळीवर सुद्धा विद्यार्थी सर्व कागदपत्रांची पूर्तता करत असेल, तर स्वाधारमध्ये त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शासनाकडून हॉस्टेलसाठी मेंटेनन्स आणि अलाउन्सेस त्या ठिकाणी देय केल्या जातात. ओके. त्या पद्धतीची विचारणा आपण आपल्या कॉलेजवरती पर्टिक्युलर आपल्या महाविद्यालयातील स्कॉलरशिप विभागाकडे आपण त्या ठिकाणी विचारणा करून घेऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतर दुसरा डिपार्टमेंट किंवा महत्त्वाचा विभाग आहे शेड्यूल ट्राईब ST. मग STसाठी पुन्हा सेम 3 स्कॉलरशिप आहे. पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप जशी आपल्या अगोदर चर्चा झाली की 2.5 लाखापर्यंत पालकाचं उत्पन्न असलं तर तो विद्यार्थी पोस्ट मॅट्रिक स्कीमसाठी अप्लाय करू शकतो आणि त्याला 100% अलाउन्सेस ट्युशन फीज आणि एक्झामिनेशन फीस मिळू शकते. सेम फ्रीशिप आले पुन्हा ज्या पालकाचं उत्पन्नाला मर्यादा नाही आहे. बरोबर आहे. त्या विद्यार्थ्यांना 8 लाखापर्यंत जरी पालकाचं उत्पन्न असेल किंवा त्याच्या पुढे जरी असेल तरी त्या विद्यार्थ्यांना ST स्कॉलरशिप त्यामधून मिळत असते. सेम एक्सेप्ट अलाउन्सेस, त्याला कुठल्याही प्रकारचे भत्ते त्या ठिकाणी पालकाचं उत्पन्न जर 2.5 लाखाच्या वरती असेल तर त्याला भत्ते फक्त मिळत नाहीत, परंतु ट्युशन फीज आणि एक्झामिनेशन फीसची पूर्ण अमाऊंट ही पालकाला आणि त्या पाल्याला त्या ठिकाणी त्याच्या अकाउंटवरती मिळत असते.
मग तुम्ही म्हणणार सर स्वयं ॲप्लिकेशन, जशी अगोदर आपली चर्चा झाली त्या ठिकाणी स्वयं ॲप्लिकेशन संदर्भात काय, तर विद्यार्थ्यांनी जसं की स्वयं पोर्टलवरती जाऊन या स्वयं ॲप्लिकेशनसाठी आपण आपला अर्ज सादर करायचा आहे, ज्याद्वारे विद्यार्थ्यांना पालकाची उत्पन्नाची मर्यादा आहे 2 लाख रुपये. बघा लक्षात घ्या, इकडे 2.5 लाख रुपये वरती, इथं 8 लाख किंवा 8 लाखाच्या वरती पण असू शकते, नो बॉदर. परंतु इथं स्वयंचं जर तुम्हाला तुमच्या हॉस्टेलचे जर बेनिफिट्स घ्यायचे असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला पालकाचं उत्पन्न 2 लाखाच्या आतमध्ये असलेलं महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट, विद्यार्थ्याचं वय हे 28 वर्षापेक्षा जास्त नसावं. ॲब्सोल्युटली सगळे विद्यार्थी BSc ॲग्रीसाठी असेल किंवा 12वी सायन्स नंतर डिग्रीसाठी प्रवेशित झालेले आहेत, त्यांचं वय 28 वर्षापर्यंत कोणाचंच नसतं, बरोबर. मग त्या विद्यार्थ्यांना स्वयं ॲप्लिकेशन थ्रू किंवा स्वयं योजने थ्रू काय लाभ भेटतात, तर मित्र 5,000 रुपये प्रति महिना त्या ठिकाणी 10 महिन्यासाठी केंद्र सरकारकडून त्या ठिकाणी हॉस्टेलसाठी विद्यार्थ्यांना स्वयं योजनेमार्फत दिल्या जातात, बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं SC साठी पोस्ट मॅट्रिकसाठी 2.5 लाख रुपये मर्यादा आहे आणि 100% त्या ठिकाणी फीस त्या ठिकाणी शासनाकडून देय केले जाते. फ्रीशिप असेल त्याला नो लिमिट आहे इन्कमचं पालकाचं, त्याला अलाउन्सेस सोडून भत्ते सोडून सगळी अमाऊंट दिल्या जाते. सेम ST मध्ये आपण आलो, पोस्ट मॅट्रिक 2.5 लाखापर्यंत उत्पन्न मर्यादा आहे, त्याला 100% स्कॉलरशिप दिले जाते. फ्रीशिपमध्ये पुन्हा आपण आलो, फ्रीशिपमध्ये 8 लाखापर्यंत जरी असेल तरी त्याला अलाउन्सेस सोडून म्हणजे भत्ते सोडून सगळी स्कॉलरशिप शासनाकडून कॉलेजला आणि विद्यार्थ्याला दिले जाते. स्वयं ॲप्लिकेशन, स्वयं ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना केंद्र सरकारने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुरू केली, ज्या माध्यमातून पालकाचं उत्पन्न 2 लाखापर्यंत जर असेल आणि वय 28 वर्षाखाली असेल तर त्या विद्यार्थ्यांना 5,000 रुपये प्रति महिना त्या हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी अलाउन्सेस शासनामार्फत दिल्या जातात, बरोबर आहे. तर हे झालं SC आणि ST कॅटेगरीसाठी. मग त्यानंतर आपण बघूयात की पुढचे विभाग जे आहेत आपले OBC आणि VJNT SBC, जसं आपण समाज कल्याण विभागामार्फत या योजना मिळत असतात. मग OBC साठी कोणती स्कीम आहे तर पोस्ट मॅट्रिक आणि ट्युशन फीज किंवा फ्रीशिप. मग पोस्ट मॅट्रिकमध्ये पालकाचं उत्पन्न मर्यादा किती असली पाहिजे तर 1.5 लाख रुपये फक्त. जसं आपण पाहिलं की SC असेल किंवा ST कॅन्डिडेट असेल तर त्यांना आपण 2.5 लाखाची उत्पन्न मर्यादा पाहिलेली आहे. परंतु सगळ्यांनी कटाक्षाने ही गोष्ट लक्षात ठेवायची, आपण उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढणार आहोत तर आपल्या पालकाचं OBC कॅन्डिडेटमधून जर आपण असाल तर आपल्या पालकाचं उत्पन्न फक्त 1.5 लाखापर्यंत असलं पाहिजेत किंवा 1.5 लाखापर्यंतचं प्रमाणपत्र जर आपल्याकडे असेल तर तुम्ही पोस्ट मॅट्रिक स्कीमसाठी अप्लाय करू शकतात, पोस्ट मॅट्रिक स्कीमसाठी. मग त्यातून बेनिफिट कसे भेटतात तर 100% तुमची ट्युशन फीज आणि एक्झामिनेशन फीज ज्या रेशोमध्ये फर्स्ट इन्स्टॉलमेंट असेल सेकंड इन्स्टॉलमेंट असेल त्या रेशोमध्ये महाविद्यालयाला आणि तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी 100% ची अमाऊंट तुम्हाला त्या ठिकाणी मिळत असते, ठीक आहे. आणि OBC साठी दुसरी स्कीम आहे फ्रीशिप, जशी आपण SC ST मध्ये बघितली. त्या विद्यार्थ्यांना सुद्धा उत्पन्न मर्यादा 8 लाखापर्यंत आहे. ज्या पालकाचं उत्पन्न 8 लाखापर्यंत असेल त्याच्या पाल्यांना फ्रीशिपसाठी अर्ज करता येतो आणि त्या विद्यार्थ्यांना सेम पुन्हा भत्ते कुठलेही मिळत नाहीत, परंतु ट्युशन फीज आणि कॉलेजची जी एक्झाम फीस असेल ती पूर्णपणे देय केल्या जाते, ठीक आहे. हे झालं OBC कॅटेगरीसाठी. मग आपण आता येऊया VJNT आणि SBC. मग तुम्ही म्हणणार सर VJNT SBC आणि SCBC हे तुम्ही एकत्रच का केलेत, तर मित्रांनो या दोन्ही डिपार्टमेंटसाठी सेम स्कीम आहे, सेम अलाउन्सेस आहेत आणि सेम त्या ठिकाणी अमाऊंट डिस्ट्रीब्यूट केलं जाते विद्यार्थ्यांसाठी. मग पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप VJNT आणि SBC कॅटेगरीसाठी आहे, त्यांच्या पालकाची उत्पन्न मर्यादा 1.5 लाखापर्यंत सेम आहे, OBC सारखी आहे आणि 100% मेंटेनन्स आणि अलाउन्सेस किंवा जे काय हॉस्टेलचे त्यांना चार्जेस असतील तर ते त्या ठिकाणी मेंटेनन्स अलाउन्सेस किंवा कॉलेजची फीस त्या ठिकाणी दिलं जाते. त्यानंतर मग फ्रीशिप VJNT आणि SBC कॅटेगरीसाठी जी फ्रीशिप आहे, मग फ्रीशिपसाठी उत्पन्न मर्यादा काय तर त्यासाठी सुद्धा 8 लाखापर्यंतची उत्पन्न मर्यादा शासनानं घालून दिले की ज्या पालकाचं उत्पन्न 8 लाखाच्या वरती असेल त्या विद्यार्थ्यांना ट्युशन फीस किंवा फ्रीशिप ज्याला आपण म्हणतो त्या योजनेचा लाभ घेता येईल. मग त्यामध्ये सुद्धा अलाउन्सेस किंवा भत्ते जे असतात ते भत्ते त्या विद्यार्थ्याला मिळत नाहीत. मग आपण येऊया आता शेवटचा भाग किंवा प्रभाग, जे की राहिलेले सगळे कॅटेगरीचे विद्यार्थी ज्याला आपण म्हणतो ओपन खुला प्रवर्ग किंवा मग खुल्या प्रवर्गामध्ये येणारे EWS असेल, EBC कॅन्डिडेट असतील. मग त्या विद्यार्थ्यांसाठी कोणती स्कीम आहे तर जसं आपण बघितलं की राजर्षी शाहू शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना ज्याला आपण EBC म्हणतो, तर या EBCच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ओपन कॅन्डिडेट असतील, EBC कॅन्डिडेट असतील किंवा EWS कॅन्डिडेट असतील या विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी EBC ही स्कॉलरशिप देय केल्या जाते. मग त्या विद्यार्थ्यांना सर आम्ही EBC कॅन्डिडेट आहोत, ओपन कॅन्डिडेट आहोत किंवा EWS कॅन्डिडेट आहोत, आमच्यासाठी उत्पन्न मर्यादा काय तर सेम उत्पन्न मर्यादा शासनाने घालून दिले. तिथं 1.5 लाखापर्यंत विचार केला जात नाही, काय नाही, अगदी बिनधास्तपणे अप्लाय करायचे. 8 लाखापर्यंतची उत्पन्न मर्यादा आहे, 8 लाख रुपये. ज्या पालकाचं म्हणजे शेतकरी कुटुंबातून विद्यार्थी असतात
आणि ॲग्रिकल्चरसाठी आलेले किंवा ॲग्रिकल्चर रिलेटेड फॅकल्टीसाठी आलेले विद्यार्थ्यांच्या पालकाचं उत्पन्न 8 लाखाच्या वरती नसतं, एक्सेप्शनल केसेस असतात त्यांच्याकडे जरी असेल तर त्या विद्यार्थ्यांना 8 लाखापर्यंतची लिमिट आहे, त्या विद्यार्थ्यांना EBC ही स्कॉलरशिप त्या ठिकाणी देय केल्या जाते. मग तुम्ही म्हणणार सर EBC किती मिळते? जर तुमच्या कॉलेजची समजा ट्युशन फीज आणि एक्झामिनेशन फीस मिळून 90,000 रुपये जर तुमच्या कॉलेजची फीस आहे तर 90,000च्या 50% तुमच्या कॉलेजच्या एकूण फीसच्या 50% त्या ठिकाणी ट्युशन फीसच्या आणि एक्झाम फीसच्या 50% अमाऊंट तुम्हाला त्या ठिकाणी शासनाकडून EBC यामार्फत त्या ठिकाणी देय केल्या जाते. ठीक आहे. मग तुम्ही म्हणणार सर ओपन EWS आणि EBC कॅन्डिडेटसाठी अजून कुठली योजना आहे का? जसं आपण पाहिलं की SC ST साठी स्वयं योजना आहे, स्वाधार योजना आहे किंवा OBC VJNT मेंटेनन्स अँड अलाउन्सेस आहे. तर मग ओपन कॅन्डिडेटवाल्यांसाठी काय आहे का? अगदी बरोबर आहे. तर त्यासाठी महाराष्ट्र सरकारमार्फत या ठिकाणी डॉक्टर पंजाबराव देशमुख हॉस्टेल अलाउन्सेस ही योजना, पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना ज्याला आपण म्हणतो ती योजना चालू केलेली आहे. जे विद्यार्थी हॉस्टेलवरती राहतात किंवा आपल्या घरापासून दूर राहतात, रूमवरती राहत असतील किंवा वेगवेगळ्या महाविद्यालयाच्या हॉस्टेलवरती राहत असतील तर त्या विद्यार्थ्यांसाठी पंजाबराव देशमुख हॉस्टेल किंवा पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना DTE डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन माध्यमातून त्या ठिकाणी उच्च व तंत्र शिक्षण माध्यमातून ही योजना राबवली जाते, EBC आणि पंजाबराव देशमुख हॉस्टेल अलाउन्सेस. मग त्या ठिकाणी तुम्ही म्हणणार मग त्याला उत्पन्न मर्यादा काय? तर त्या ठिकाणी 8 लाखाची उत्पन्न मर्यादा तर विद्यार्थ्यांसाठी आहे. मग 8 लाखाची उत्पन्न मर्यादा आहे सर, आम्ही उत्पन्नाचं प्रमाणपत्र 8 लाखाच्या आत काढलं, पुढे काय? तर पुढे बघा त्या ठिकाणी या योजनेमध्ये एक महत्त्वाचा क्ल्यू त्या ठिकाणी असा आहे की जर विद्यार्थ्याच्या पालकाकडे जर 5 एकरच्या आतमध्ये, ज्याला आपण 2.2 हेक्टर म्हणतो, ठीक आहे, 5 एकरच्या आतमध्ये जर क्षेत्र असेल तर ते पालक अल्पभूधारक प्रमाणपत्र काढू शकतात. अल्पभूधारक प्रमाणपत्र बरोबर आहे. म्हणजे आपण शेतीचा किंवा शेतकरी असला दाखला काढताना आपल्याला माहिती आहे की तहसीलदाराकडे आपण अर्ज केल्यानंतर आपल्याला अल्पभूधारक प्रमाणपत्र मिळतं किंवा जॉब कार्ड ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे. MG नरेगा जी स्कीम आहे, महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट, रोजगार हमी योजना, तर रोजगार हमी योजनेचं जॉब कार्ड जरी तुमच्याकडे असेल किंवा अल्पभूधारक प्रमाणपत्र जरी असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी, लक्ष द्या, त्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी शासनामार्फत 30,000 रुपये प्रति महिन्याला 30,000 रुपये स्कॉलरशिप ही 10 महिन्यासाठी पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना म्हणून देय केल्या जाते. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना. मग तुम्ही म्हणणार सर आमच्या पालकाचं उत्पन्न 8 लाखाच्या वरती पण आहे, शिवाय आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं प्रमाणपत्र नाही, मग आम्हाला पंजाबराव मिळणार का? जर उत्पन्न 8 लाखाच्या वर असेल तर बाबा कुठलीही स्कॉलरशिप तुला त्या ठिकाणी EBC साठी मिळत नाही. परंतु जर पालकाचं उत्पन्न 8 लाखाच्या वरती आहे परंतु त्यांच्याकडे जमिनीची मर्यादा ज्याला आपण म्हणतो 5 लाखाच्या वरती आहे किंवा अल्पभूधारक प्रमाणपत्र काढू शकत नाहीत किंवा त्यांची जमीन जास्त आहे किंवा जॉब कार्डसुद्धा त्यांच्याकडे नाही, त्यांच्यासाठी सर पंजाबराव देशमुख हॉस्टेलचे अलाउन्सेस आम्हाला मिळतील का? ॲब्सोल्युटली राईट, ते तुम्हाला मिळतील. कशा पद्धतीने मिळतील? तर त्या ठिकाणी बघा, जर पालकाचं उत्पन्न तुमचं 8 लाखापर्यंत आहे, जमिनीची मर्यादासुद्धा 5 एकराच्या वरती आहे किंवा तुम्ही अल्पभूधारक नाही आहेत तर त्यासाठी विद्यार्थ्यांना औरंगाबाद आणि पुणे, शासनाचं म्हणणं आहे की औरंगाबाद आणि पुणे या 2 शहराच्या जर ठिकाणी तुम्ही राहत असाल आणि जर तुमच्याकडे अल्पभूधारक प्रमाणपत्र नसेल आणि जॉब कार्डसुद्धा नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी शासनाकडून 20,000 रुपये स्कॉलरशिप त्या ठिकाणी 10 महिन्यासाठी दिली जाते. त्यानंतर मग तुम्ही म्हणणार सर आम्ही औरंगाबाद आणि पुणे सोडून दुसऱ्या विभागात काम करतोय, मग त्या ठिकाणी आम्हाला अल्पभूधारक पण नाही किंवा दुसरं कुठलंही आमच्याकडे जॉब कार्डसुद्धा नाही, मग आम्हाला स्कॉलरशिप ही पंजाबराव देशमुखची मिळेल का ओपन कॅटेगरीसाठी? तर मिळेल. त्या विद्यार्थ्यांना सुद्धा जॉब कार्ड नसेल, अल्पभूधारक नसेल तर त्या विद्यार्थ्यांना शासनाकडून 1,000 रुपये प्रति महिन्याप्रमाणे 10,000 रुपये त्या ठिकाणी पंजाबराव देशमुख हॉस्टेल अलाउन्सेस म्हणून देय केल्या जातात. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप आणि त्याची उत्पन्नाची मर्यादा काय असते आणि त्यासाठी असलेले बेनिफिट्स या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. ठीक आहे. आणि बेसिकली एक गोष्ट लक्षात घ्या की SC कॅन्डिडेट असेल, ST असेल किंवा EBC असेल तर त्यांना पूर्ण 12 महिन्याची स्कॉलरशिप ही कुठल्याही 12 महिन्याचे हॉस्टेल अलाउन्सेस असतील तर ते कुठल्याही विभागामार्फत दिले जात नाहीत. त्या ठिकाणी त्याचं कारण असं आहे की 2 महिने, जवळपास 2 महिने सेमिस्टर ब्रेक असतो किंवा त्या ठिकाणी सुट्ट्या असतात, हॉलिडेज असतात, त्यामुळे शासन फक्त 10 महिने कन्सिडर करतं आणि 10 महिन्याचे मेंटेनन्स आणि अलाउन्सेस आपल्याला मिळतात. तुम्ही म्हणणार सर आम्ही तर पूर्ण 12 महिने कॉलेजला असतो, तो तुमचा दोष आहे. जर आपण कॉलेजला सुट्ट्या असतात किंवा हॉलिडेज असतात शासनाच्या अकॅडमिक कॅलेंडरनुसार फक्त शासन 10 महिन्याची स्कॉलरशिप आपल्याला त्या ठिकाणी देय करत असते. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही म्हणणार सर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, सगळं आपण ऐकत आलो परंतु आता अर्ज करायचा आहे,
किंवा स्कॉलरशिप अप्लाय करायची, ऑनलाईन अप्लाय करायचे, त्यासाठी लागणारे वेगवेगळे कागदपत्र कोणकोणते आहेत. अगदी बरोबर आहे. तर अगदी महत्त्वपूर्ण ही गोष्ट आहे किंवा या ठिकाणी ही महत्त्वाची स्लाईड आहे, तुम्ही सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका की त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स कसे असतात, ते कशा पद्धतीने आपण इश्यू करायचे आहेत किंवा कुठून घ्यायचे आहेत आणि योग्य ते डॉक्युमेंट आपण कसे त्या ठिकाणी वापरायचे ज्याद्वारे आपल्याला स्कॉलरशिप शासनाकडून लवकर मिळते. मग त्या ठिकाणी आपण वन बाय वन बघूया की डॉक्युमेंटची रिक्वायरमेंट काय काय आहेत किंवा कोणकोणते महत्त्वाचे डॉक्युमेंट लागतात. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे आधार कार्ड. बाई आजकाल आधार कार्डशिवाय काहीच होत नाही. बँकेत जा आधार कार्ड, पोस्टात जा आधार कार्ड, कॉलेजला जावा आधार कार्ड, तिकीट बुक करायचं आहे आधार कार्ड, लग्न करायचं आहे आधार कार्ड, कुठे कुठे आधार कार्ड लागते. त्यामुळे आधार कार्ड सगळ्यांचं अपडेट असलं पाहिजे मित्रांनो. म्हणजे जसं आपण बघतो की आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर सगळ्यात पहिले अटॅच असला पाहिजेत किंवा लिंक असला पाहिजेत आणि आपल्या बँकेसोबत आपलं जे काही सेविंग अकाउंट असेल किंवा बँकेचं अकाउंट असेल तुमचं, त्या अकाउंटला आपलं आधार कार्ड, अपडेटेड आधार कार्ड, ज्याला आपला मोबाईल नंबर असेल, ईमेल आय डी असेल, या सगळ्या गोष्टी अटॅच असल्या पाहिजेत. बरोबर आहे. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं एक तुमच्या सगळ्यांकडे आधार कार्ड, अपडेटेड आधार कार्ड असणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे की स्कूल और कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट, ज्याला आपण TC म्हणतो. तुम्ही जर आता 12वी सायन्स पास झाला असेल तर 12वीची तुम्हाला 12 सायन्सची TC त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची आहे. ती TC तुम्ही इश्यू करून घ्यायचे किंवा ओरिजिनल डॉक्युमेंटचं तुम्ही त्या ठिकाणी स्कॅन करून ठेवायचे. त्यानंतर कॅप अलॉटमेंट लेटर. तुम्ही म्हणणार आहे कॅप अलॉटमेंट लेटर काय आहे सर? बरोबर आहे. तर कॅप अलॉटमेंट लेटर म्हणजे ज्या कॉलेजला किंवा ज्या डिग्रीसाठी तुम्ही ॲडमिशन घेतलं असेल तर त्या ॲडमिशनसाठीचं तुम्हाला अलॉटमेंट लेटर जनरेट होतं, जे की BSc ॲग्री, हॉर्टिकल्चर, इंजिनिअरिंग काय जे असेल ते. तर त्या ॲडमिशनला तुम्ही गेल्यानंतर अलॉटमेंट लेटर जनरेट होतं. ते अलॉटमेंट लेटर आपण त्या ठिकाणी त्या कॉलेजकडून किंवा ऑनलाईन साईटवरून तुम्हाला ते मिळत असतं आणि 4ही वर्ष तुम्हाला स्कॉलरशिप, 4 वर्षाचा डिग्री कोर्स असेल किंवा 5 वर्षाचा असेल, त्या वर्षाच्या डिग्री कोर्ससाठी तुम्हाला कॅप अलॉटमेंट लेटर हे ठेवणं गरजेचं आहे. म्हणून कॅप अलॉटमेंट लेटर कायम स्वरूपी तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा. ठीक आहे. त्यानंतर मग तुम्ही म्हणणार पुढचं डॉक्युमेंट कॉलेज फीस रिसिप्ट किंवा बोनाफाईड. मग या ठिकाणी ऑर ऑब्लिक का दिलं आहे सर? अगदी बरोबर आहे. SC आणि ST कॅन्डिडेट जर असतील तर त्यांनी फीस रिसिप्ट जर त्या ठिकाणी अटॅच केली तरी चालते, बोनाफाईडची आवश्यकता नाही. मग तुम्ही म्हणणार फीस रिसिप्ट आणि बोनाफाईड, मग दोन गोष्टी का लिहिल्यात सर? अरे बाबांनो, जर आपण फीस रिसिप्ट जर घेतली तर फीस रिसिप्टवरती तुम्ही कुठल्या सेमिस्टरला आहेत, कुठल्या कॉलेजच्या आहात आणि कुठल्या प्रिन्सिपलचं त्या ठिकाणी नॉमिनेशन म्हणजे त्या ठिकाणी शिक्का असतो किंवा त्या ठिकाणी तुम्हाला कॉलेजच्या लेटरवरती फीस रिसिप्ट मिळत असते. त्यामुळं बोनाफाईडमध्ये जी माहिती येते तीच माहिती फीस रिसिप्टमध्ये असते आणि शासन फीस रिसिप्ट जास्त प्रमाणात ग्राह्य धरतं. म्हणून तुम्ही शक्यतो फीस रिसिप्ट अटॅच करण्याचा प्रयत्न करायचा किंवा फीस रिसिप्ट त्या ठिकाणी लावायचं. आणि जर त्या ठिकाणी ऑप्शन असेल तर त्या ठिकाणी बोनाफाईडसुद्धा तुम्ही अटॅच करू शकतात, परंतु फीस रिसिप्ट कंपल्सरी आहे. म्हणजे आपण महाविद्यालयामध्ये प्रथम सत्रामध्ये जी काय फीस भरली असेल किंवा ज्या ज्या सेमिस्टर वाईज तुम्ही फीस भरली असेल तर त्या रिसेंट इयरची फीस रिसिप्ट, सेमिस्टरची फीस रिसिप्ट आपल्याला त्या ठिकाणी अटॅच करायला लागते. म्हणून प्रथम सत्रासाठी जे विद्यार्थी ॲडमिट झाले असतील त्यांनी लवकरात लवकर तुमच्या कॉलेजची फीस भरून त्याची फीस रिसिप्ट इश्यू करून घ्या, जे आता आपल्याला स्कॉलरशिप फॉर्मसाठी लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर मार्कशीट ऑफ SSC अँड HSC, जसं की 10वीसाठीचं मार्कशीट असेल, 12वीचं मार्कशीट असेल, ते ओरिजिनल मार्कशीट त्या ठिकाणी स्कॅन करून आपल्याला अपलोड करायला लागतं. त्यानंतर प्रिव्हियस इयर मार्कशीट आणि ऑल सेमिस्टर मार्कशीट. मग प्रिव्हियस इयर मार्कशीट तुम्ही म्हणणार मग आता मी BSc ॲग्रीच्या सेकंड इयरला आहे किंवा ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर या कोणकोणत्या डिग्रीसाठी मी सेकंड इयरला किंवा थर्ड इयरला आहे. तर पहिल्या वर्षात जर तुम्ही सेकंड इयरला असेल तर प्रथम वर्षात तुम्हाला दोन्ही सेमिस्टरचं मार्कशीट लागतं. तुम्ही थर्ड इयरला असेल तर अप टू 4th सेमिस्टर, 4ही सेमिस्टरपर्यंत तुम्हाला मार्कशीट लागतं. तुम्ही जर फायनल इयरला गेलात तर 6 सेमिस्टरपर्यंतचं मार्कशीट तुम्हाला त्या ठिकाणी लागतं, म्हणजे ऑल सेमिस्टर मार्कशीट किंवा प्रिव्हियस इयर मार्कशीट. मग तुम्ही आता प्रथम वर्षासाठी जर प्रवेश घेतला असेल तर तुम्हाला आत्ता मागच्या वर्षीचं म्हणजे 12वीचं मार्कशीट त्या ठिकाणी लावणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मग तुम्ही म्हणणार सर झालं का एवढे डॉक्युमेंट? नाही, अजून पुढे बघा. या ठिकाणी डॉक्युमेंट्स स्कॉलरशिप देतं आहे शासन, मग डॉक्युमेंटची रिक्वायरमेंट तर खूप असणार आहे. मग जे विद्यार्थी कॅटेगरीमधून बिलॉंग करत असतील, SC असेल, ST असेल, OBC असेल, VJNT असेल, तर त्या विद्यार्थ्यांसाठी कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या. कास्ट सर्टिफिकेट, जातीचा दाखला त्याला आपण म्हणतो, ते अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, ST आणि SC कॅन्डिडेट असतील यांच्यासाठी फक्त व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असतं. VJNT, OBC यांच्यासाठी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असतं, ते आपण पुढे बघूयात. परंतु व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ज्या ज्या कॅटेगरीसाठी मिळतं त्यांनी व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इश्यू करून घ्यायचं आहे. त्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, मग नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट फक्त OBC, VJNT आणि SBC किंवा SCBC या कॅटेगरीने नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर कॉम्पिटंट अथॉरिटीकडून इश्यू करून घ्यायचे. ठीक आहे. फक्त लक्षात घ्या महत्त्वाचं, नॉन क्रिमिनल OBC, NT, SBC साठी लागतं आहे आणि कास्ट आणि व्हॅलिडिटी नॉन क्रिमिनल SC, ST आणि या सगळ्या कॅटेगरीसाठी आवश्यक असते.
मग त्यानंतर महत्त्वाचा भाग येतो स्कॉलरशिपसाठी सगळ्यात महत्त्वाचं चेक केलं जातं इन्कम सर्टिफिकेट तुमच्या पालकाचं, ज्यावरती आपण त्या चार्टमध्ये सुद्धा फोकस केलेलं आहे. मग इन्कम सर्टिफिकेट जे की आपल्याला तहसीलदाराकडून मिळतं, ते उत्पन्नाचा दाखला जो आहे तो करंट फायनान्शियल इयर या ठिकाणी म्हटलं आहे. मग करंट फायनान्शियल इयर म्हणजे मग कोणतं काढायचं सर, तुमचा हा प्रश्न आहे. तर मार्च 2022 ते मार्च 2023 या दरम्यानचं तुम्ही आता उत्पन्नाचा दाखला काढून ठेवायचा, फक्त एका वर्षाचा तहसीलदाराकडून. मार्च 2022 फायनान्शियल इयर ते मार्च 2023 पर्यंतच्या दरम्यानचं उत्पन्नाचा दाखला तुम्ही काढून ठेवायचा आहे. त्यानंतर बँक पासबुक, मग जसं आपण सांगितलं की स्कॉलरशिप येणार आहे, मग ती काय कॅशमध्ये देणार का आपल्याला किंवा DD देणार, चेक देणार का, नाही. मग त्यासाठी आपल्याला बँक पासबुक असणं महत्त्वाचं आहे. मग तुम्ही म्हणणार कोणत्या बँकेचं पासबुक, रिजनल बँकेचं चालेल का, कॉर्पोरेटिव्ह बँकेचं चालेल का, तर नाही. त्या ठिकाणी शासनाच्या स्पष्ट मर्यादा आहेत की विद्यार्थ्याचं स्कॉलरशिपसाठी हे नॅशनलाइज बँकेचं अकाउंट असलं पाहिजे, नॅशनलाइज. ठीक आहे. मग तुम्ही म्हणा नॅशनलाइजसाठी कुठलं प्रेफर करायचं, तर मित्र SBI बँकेचं जर तुमचं अकाउंट असेल तर ते जास्त प्रमाणात प्रेफरेबल असेल, किंवा अदर कुठल्याही बँकेत चालेल. परंतु याच्याही पुढे जाऊन तुम्ही विद्यार्थ्यांनी जर स्कॉलरशिपसाठी आपलं पोस्ट पेमेंट बँकेचं, पोस्टाचं जे अकाउंट असतं स्कॉलरशिपसाठीचं, ते जर ओपन केलं तर त्यावरती स्कॉलरशिप लवकरात लवकर देय केलं जाते. म्हणून विद्यार्थ्यांचं जर अकाउंट नसेल, आपण विद्यार्थी मित्रांनी तात्काळ नॅशनलाइज बँकेचं अकाउंट ओपन करून घ्या. त्याला तुमचा आधार कार्ड आणि मोबाईल नंबर अपडेट करून घ्यायला विसरू नका. ठीक आहे. त्यानंतर पुढचं डॉक्युमेंट असेल की सेल्फ डिक्लेरेशन. मग तुम्ही म्हणणार सेल्फ डिक्लेरेशन हा काय भाग आहे, तर त्या ठिकाणी शासनाच्या एका मसुद्यामध्ये सेल्फ डिक्लेरेशन दिलेलं असतं की तुम्ही म्हणणार सर आमच्या घरामध्ये 3 भावंड आहोत किंवा 4 भावंड आहोत, चालणार नाही. फक्त शासनाकडून फक्त 2च विद्यार्थ्यांना, पाल्यांना त्या ठिकाणी स्कॉलरशिप दिल्या जाते. म्हणून त्या ठिकाणी डिक्लेरेशन लिहून घेतलं जातं की या पालकाला 2च पाल्य आहेत आणि 2च पाल्य शासनाच्या वेगवेगळ्या शिष्यवृत्तीचा लाभ घेतात. हे डिक्लेरेशनचा मसुदा त्या ठिकाणी असतो, तो मसुदा तुम्हाला मिळतो. त्या ठिकाणी अंडरटेकिंग म्हणून तुमच्या पालकाची सही करून तो सेल्फ डिक्लेरेशन फॉर्मसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी अटॅच करायचा असतो. त्यानंतर डोमोसाईल सर्टिफिकेट, ज्याला आपण रहिवासी प्रमाणपत्र म्हणतो, ते सुद्धा तहसीलचं तुम्ही घेऊ शकतात. या ऑब्लिकमध्ये किंवा ऑरमध्ये नसेल तरी चालते. राशन कार्डसुद्धा तुम्हाला ऑरमध्ये आहे, नसेल तरी चालून जाईल. त्यानंतर मिनी लँड होल्डर सर्टिफिकेट, जसं आपण सांगितलं की अल्पभूधारक प्रमाणपत्र. मग अल्पभूधारक प्रमाणपत्र सगळ्याच लोकांनी काढायचं का, सगळ्यांनी काढण्याच्या भानगडीत पडू नका. फक्त ज्या विद्यार्थ्यांना अल्पभूधारक प्रमाणपत्र पंजाबराव देशमुख हॉस्टेल निर्वाह भत्ता जी योजना आहे, त्या योजनेतून 3,000 रुपये प्रति महिना ज्या विद्यार्थ्यांना लाभ हवा आहे, त्या विद्यार्थ्यांनी फक्त अल्पभूधारक प्रमाणपत्र काढायचे. किंवा जॉब कार्ड, तुमच्याकडे जर याचं जॉब कार्ड असेल MG नरेगाचं, तर ते जॉब कार्डसुद्धा त्या ठिकाणी चालतं आहे. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे की हॉस्टेल सर्टिफिकेट इफ रिक्वायर्ड. मग हॉस्टेलचे वेगवेगळे मेंटेनन्स आणि अलाउन्सेस तुम्ही घेणार आहेत. SC कॅटेगरीसाठी स्वाधार असेल, स्वयं असेल, किंवा त्यानंतर मेंटेनन्स अलाउन्सेस असतील किंवा पंजाबराव देशमुख, तर त्यांना हॉस्टेल सर्टिफिकेट लागतं. तुम्ही ज्या हॉस्टेलला ॲडमिशन घेतलं असेल, महाविद्यालयाचं असेल किंवा बाहेरचं जरी असेल, तरी त्या हॉस्टेल सर्टिफिकेट तुम्हाला मिळून जातं. त्याच्यात काळजी करण्याची गरज नाही. म्हणून इथं म्हटलं की इफ रिक्वायर्ड हॉस्टेल सर्टिफिकेट. त्यानंतर गॅप सर्टिफिकेट, बरेचसे भाई लोक असतात की 12वीला गॅप असतो किंवा डिग्रीमध्ये गॅप पडलेला असतो, तर त्या विद्यार्थ्यांना नोटरी करून गॅप सर्टिफिकेट तयार करावं लागतं. तर ते गॅप सर्टिफिकेटसुद्धा अटॅच करायला लागतं. जर आपला एखाद्या शिक्षणामध्ये गॅप पडला असेल, 1 वर्षाचा असेल, 2 वर्षाचा असेल, तर त्या ठिकाणी गॅप सर्टिफिकेट अटॅच करून आपल्याला स्कॉलरशिप घेता येते. त्यानंतर हँडिकॅप सर्टिफिकेट, मग जसं आपण पाहिलं की पर्सन्स विथ डिसॅबिलिटीसाठी PWD कॅन्डिडेट जे आहेत त्यांच्यासाठी स्कॉलरशिप आहे. मग त्या विद्यार्थ्यांचं हँडिकॅप सर्टिफिकेट हे कॉम्पिटंट ऑथॉरिटीकडून, गव्हर्नमेंटच्या मेडिकल ऑफिसरकडून मिळालेलं हँडिकॅप सर्टिफिकेट अत्यंत महत्त्वाचं आहे. तर मित्र, अशा पद्धतीने वेगवेगळे डॉक्युमेंट्स आहेत. जसं आपण या ठिकाणी पाहिलं की पुन्हा एकदा पहा, आधार कार्ड अत्यंत महत्त्वाचं आहे, जे की तुमच्या मोबाईल नंबरशी अटॅच असलं पाहिजेत, बँक अकाउंटसोबत अटॅच असलं पाहिजे, ईमेल ID सुद्धा त्याला अटॅच असला पाहिजे. म्हणजे सुरुवातीला तुम्ही रजिस्ट्रेशन करत असताना किंवा फॉर्म भरत असताना त्या ठिकाणी OTP येतो. म्हणून आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर जो आहे, तो मोबाईल नंबर त्या ठिकाणी आत्ताच लगेचच अटॅच करून घ्या, मोबाईल नंबर. आणि जो मोबाईल नंबर असेल तो नेहमी चालू मोबाईल नंबर असला पाहिजे. बरोबर आहे, चालू म्हणजे तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर TC लागते, कॅप अलॉटमेंट लेटर, जे की अलॉटमेंट लेटर आपण पाहिलं. कॉलेज फीस रिसिप्ट, 10वी 12वीचं मार्कशीट असेल, मागच्या वर्षाचं मार्कशीट किंवा लास्ट सेमिस्टरचं मार्कशीट, हे वेगवेगळे डॉक्युमेंट्स. आणि त्यानंतर पुढचं कास्ट सर्टिफिकेट आहेत, व्हॅलिडिटी आहे. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल फक्त OBC, VJNT आणि SBC कॅटेगरीसाठी लागणार आहे. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट तहसीलदाराकडून असलं पाहिजेत. बँक पासबुक, जे की नॅशनलाइज आपण पाहिलं आहे. ठीक आहे. त्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन असलं पाहिजे, ते तर कुठेही मिळून जाईल. डोमोसाईल सर्टिफिकेट ऑरमध्ये आहे. राशन कार्डसुद्धा ऑरमध्ये याची गरज नाही. फक्त मिनी लँड होल्डर किंवा अल्पभूधारक जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थ्यांनी जे अल्पभूधारक योजनेचं, जसं की पंजाबराव देशमुख हॉस्टेलचं योजनेचा लाभ घेणार, त्यांनी हॉस्टेल सर्टिफिकेट काढायचं. आणि हँडिकॅप सर्टिफिकेट नॉट नेसेसरी. ठीक आहे. त्यानंतर
आता तुम्ही म्हणणार सर अप्लाय कसं करायचं किंवा कशा पद्धतीने अप्लाय केलं पाहिजे. तर मित्र ऑफिशियल वेबसाईट आहे शासनाची त्या ठिकाणी की महा-डी-बी-टी पोर्टल जसं आपण म्हणतो. तुम्ही जर वेबसाईटवरती गेलात की https maha-dbt.maha-it.gov.in याच्यावरती गेलात तर त्याला लॉग इन वगैरे सगळी पुढची प्रोसेस असते. अगदी स्टेप बाय स्टेप सगळी प्रोसेस कंप्लीट करायची असते. सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित अटॅच करायचे असतात आणि या महा-डी-बी-टी पोर्टलवरती शासनाने अगदी यथायोग्यपणे सगळी माहिती अगदी व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी दिलेली आहे. बरोबर आहे. म्हणून आपल्याला जर अप्लाय करायचं असेल तर आपण महा-डी-बी-टी maha-it.gov.in या वेबसाईट थ्रू आपण त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात. ठीक आहे. त्यानंतर आता तुम्ही म्हणणार शेवटचा प्रश्न, ठीक आहे, की सर आम्ही स्पॉट ॲडमिशनसाठी प्रवेशित झालेलो आहोत किंवा कन्व्हर्जन राऊंडमध्ये प्रवेशित झालो आहोत, आम्हाला स्कॉलरशिप मिळेल का? तर मित्र अगदी 2 दिवसाखाली म्हणजे 28 तारखेला महाराष्ट्र सरकारचं त्या ठिकाणी निवेदन किंवा परिपत्रक आलेलं आहे की शैक्षणिक वर्ष 2022-23 शैक्षणिक वर्ष 22-23 या वर्षामध्ये प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना स्पॉट ॲडमिशन म्हणजेच केंद्रनिहाय केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया, त्याला स्पॉट ॲडमिशन ऐवजी त्या ठिकाणी कन्व्हर्जन राऊंड असं नामनिर्देशित करून राज्य सरकारनं त्या विद्यार्थ्यांना या वर्षापासून शिष्यवृत्ती अदा करण्याचं त्या ठिकाणी ठरवलं आहे. म्हणून सन 2022-23 मागच्या वर्षाच्या कोणी विद्यार्थ्यांनी विचारायचं नाही मग आम्हाला पण भेटणार आहे का, तर नाही. या वर्षासाठी प्रवेशित फक्त BSc ॲग्रिकल्चर किंवा कुठल्याही स्ट्रीमसाठी त्या ठिकाणी शासनाकडून स्पॉट राऊंड कन्व्हर्जन राऊंड म्हणून त्याला राबवण्यात आले. म्हणून कुणीही काळजी करण्याची आवश्यकता नाही. ऑल कॅटेगरीजसाठी त्या ठिकाणी शिष्यवृत्ती मिळणार आहे. मग तुम्ही म्हणणार त्याचं काय प्रूफ आहे का? आहे, प्रूफसुद्धा आम्ही घेऊन आलेलो आहे. या ठिकाणी बघा शासनाचं त्या परवाचंच 28 तारखेचं जसं तुम्हाला सांगितलं की 28 तारखेच्या परिपत्रकाप्रमाणे या ठिकाणी केंद्रनिहाय केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत शासनाच्या विषयास अनुसरून या ठिकाणी सन 2022-23 पासून जागेवरील प्रवेश फेरीऐवजी केंद्रीभूत प्रवेश फेरी असं त्याला नामांतरण करण्यात आलं. म्हणून या ठिकाणी शासन म्हणतं की या फेरीद्वारे प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांना पात्र विद्यार्थ्यांना सर्व शिष्यवृत्ती योजना लागू असतील. हे MCR ॲग्रिकल्चर रिलेटेड सगळ्या विद्यार्थ्यांनी ही गोष्ट नमूद करायचे. आपल्या कॉलेजमध्ये सुद्धा तुम्ही हे सर्क्युलर दाखवू शकतात आणि स्पॉट ॲडमिशन झालेले सगळे विद्यार्थी महा-डी-बी-टीवरती आपल्या कॅटेगरीनुसार तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात. ठीक आहे. मग त्यानंतर शेवटचा प्रश्न, सर स्कॉलरशिप फॉर्म भरत असताना चुका कोणकोणत्या करायच्या नाहीत किंवा आपण काय खबरदारी घेतली पाहिजेत? तर शेवटचा प्रश्न आहे आणि अगदी बरोबर प्रश्न असतो. विद्यार्थ्यांना त्या गोष्टीची गांभीर्यता नसते की आपल्याला स्कॉलरशिप कशा पद्धतीने भेटते, आपण त्यासाठी कोणकोणती काळजी घेतली पाहिजेत किंवा आलेल्या आपल्याला जे लॉग इनवरती वेगवेगळे मेसेज असतात किंवा अपडेट्स असतात त्या अपडेट्स आपण बघत नाहीत. त्यामुळे काय होतं तर स्कॉलरशिप आपल्याला मिळायला उशीर होतो. मग त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? तर मित्र बघा की आपली जे सर्व डॉक्युमेंट्स आहेत कागदपत्र आहेत ते अपडेटेड असले पाहिजेत. आपण विद्यार्थी म्हणून काय करतो की मागच्या वर्षाचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र असतं ते अटॅच करून देतो, फॉर्म भरून टाकतो. मग त्यावेळेस काय होतं की डिपार्टमेंटकडून असेल कॉलेजकडून असेल तर तो फॉर्म रिजेक्शनमध्ये पडतो किंवा तुम्हाला पुन्हा लॉग इनला येतो, पुन्हा आपल्याला ते डॉक्युमेंट करावं लागतात. म्हणून आत्ताच आपले जे काय डॉक्युमेंट्स असेल ते सगळे अपडेटेड असले पाहिजेत, अद्ययावत असले पाहिजेत. नंबर 2, बँक खाते राष्ट्रीयकृत बँक किंवा पोस्ट पेमेंट बँकेचंच असलं पाहिजेत. पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला की नॅशनलाइज बँकेचं अकाउंट असलं पाहिजेत, त्याला आधार कार्ड अटॅच असलं पाहिजेत आणि NPCI फीडिंग ज्याला आपण म्हणतो किंवा NPCI सीडिंग ज्याला आपण म्हणतो, NPCI सीडिंग करायला सांगा. बँकेत गेल्यानंतर त्यांना सांगा की स्कॉलरशिपसाठी अर्ज करतोय म्हणून ते तुमचा आधार नंबर, मोबाईल नंबर आणि ईमेल ID त्याला त्या अकाउंटसोबत अटॅच करून देतात. म्हणून NPCI सीडिंग करून घ्या. त्यानंतर तिसरा प्रश्न असेल की सर आधार कार्ड हे बँक खात्याला व मोबाईल क्रमांकाशी जोडलेलं असावं. जस्ट आत्ता सांगितलं की आधार कार्ड आपलं मोबाईल नंबरसोबत अटॅच असलं पाहिजेत आणि ईमेल ID सुद्धा अटॅच असलं पाहिजेत. त्यानंतर मोबाईल क्रमांक हा चालू असावा. चालू असणं माणसानं चालू असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मोबाईलसुद्धा चालू असला पाहिजेत. म्हणून त्याच्यावरती OTP येतो आणि त्यानंतरच आपल्याला फॉर्म भरता येतो. बरोबर आहे. त्यानंतर लास्ट आपल्याला लॉग इनवर येणाऱ्या अपडेट्स बघून आवश्यक कार्यवाही करणे. क्लर्क लॉग इन असेल, प्रिन्सिपल लॉग इन असेल. अगदी 2-3 वर्षापासूनचा अनुभव माझा वैयक्तिकरित्या मी सांगतो की मित्र विद्यार्थी फॉर्म भरल्यानंतर अगदी बिंदासपणे राहतात आणि त्यानंतर आलेले अपडेट्स आपल्या लॉग इनवरती बघत नाहीत. परंतु त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप गमावण्याची वेळ येते आणि राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल तर ती स्कॉलरशिपची त्या विद्यार्थ्याचं लॉग इन त्या ठिकाणी डिनाय करतं किंवा स्कॉलरशिप देण्यासाठी डिनाय होतं किंवा 2-2, 4-4 वर्षापर्यंतचा कालावधी लागतो. परंतु मित्रांनी त्या ठिकाणी काळजी घ्यायची की आपल्याला जे काय अपडेट्स येतात आपल्या लॉग इनवरती, डॉक्युमेंट रिक्वायरमेंट असेल, फॉर्म परत आला असेल किंवा कधी त्रुटी दाखवली असेल तर ती त्रुटी कंप्लीट करून आपण पुन्हा क्लर्क लॉग इनवर प्रिन्सिपल लॉग इनवरून राज्य सरकारचे असेल, समाज कल्याण विभाग असेल, EBC सेक्शन असेल किंवा आदिवासी विभाग असेल, या वेगवेगळ्या विभागांकडे आपला फॉर्म जात असतो आणि त्यानंतर आपला फॉर्म अप्रूव्ह झाल्यानंतर फर्स्ट इन्स्टॉलमेंट असेल, सेकंड इन्स्टॉलमेंट असेल, त्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला स्कॉलरशिप मिळत असते. तर अशा पद्धतीने आपण अपडेटसुद्धा चेक करायची, वेगवेगळ्या प्रकारची काळजी घ्यायची आहे. अगदी ओव्हरलूक आहे
परंतु डिटेल्समध्ये स्कॉलरशिप हा निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. 4 वर्षापर्यंत सुद्धा तुम्हाला ती स्कॉलरशिप काय आहे किंवा कशा पद्धतीने वेगवेगळे डॉक्युमेंट्स लागतात किंवा अजून काय काय त्याचे निकष असतात, या गोष्टी आपल्याला 4 वर्षापर्यंत शिकायला भेटतात. म्हणून ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपण आज स्कॉलरशिप संदर्भातील BSc ॲग्रिकल्चर असेल किंवा प्लेन सायन्स असेल किंवा ॲग्रिकल्चर रिलेटेड वेगवेगळ्या स्ट्रीम्स असतील, त्यासाठी लागणारे वेगवेगळे कागदपत्र कसे असतात, कोणकोणत्या कॅटेगरीसाठी कुठल्या स्कॉलरशिप आहेत, त्याची उत्पन्नाची मर्यादा काय आणि त्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप किती प्रमाणात मिळते, कशा पद्धतीने मिळते, वेगवेगळे लागणारे कागदपत्र काय आहेत, या संदर्भाचा आढावा आपण मित्रांनो या ठिकाणी घेतलेला आहे. यानंतर आपल्याला स्कॉलरशिपसाठी आपण अर्ज कसा करायचा, त्यासाठी लागणारे वेगवेगळे म्हणजे डॉक्युमेंट्स आहेत किंवा अपलोड कसे करायचे आहेत किंवा आपल्याला इथून पुढे आणखीन काय प्रोसेस करता येते, सर इन्स्टॉलमेंट म्हणजे काय, फर्स्ट इन्स्टॉलमेंटवरती गेल्यावरती काय अडचणी येतात किंवा DDO लेवलवरती फॉर्म अटकल्यानंतर काय अडचणी येतात किंवा क्लर्क लॉगिनवरती फॉर्म पेंडिंग दिसतोय, स्क्रुटिनीमध्ये पेंडिंग दिसतोय, यासाठी काय करता येईल. तर मित्र, यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा पुढील लिंकमध्ये आपण त्या ठिकाणी कशा पद्धतीने खबरदारी घेतली पाहिजेत, फॉर्म भरताना काय काळजी घेतली पाहिजेत, यासाठी आपण अगदी अपडेटेड व्हिडिओ, अशाच माहितीपर व्हिडिओ आपण या ठिकाणी PK ॲग्री अकॅडमी या माध्यमातून आपल्या सर्वांशी मी पुन्हा एकदा जोडणार आहोत आणि त्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी शिष्यवृत्ती संदर्भातील माहिती देणार आहोत. तर सर्व विद्यार्थी मित्रांचे या ठिकाणी धन्यवाद. आणि PK ॲग्री अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर स्कॉलरशिपच नाही परंतु ॲग्रिकल्चर रिलेटेड वेगवेगळ्या माध्यमांविषयी माहिती घेण्यासाठी, अपडेट्स घेण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.